नमस्कार. आज आपण एका बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअरवर चर्चा करणार आहोत, टॅली प्राइम. आपण त्यांच्याच प्रमोशनल मटेरियलच्या आधारावर हे समजून घेऊ की हे सॉफ्टवेअर नक्की आहे तरी काय आणि ते व्यवसायासाठी काय करू शकतं. बरं, विचार करा, असं काय आहे जे एखाद्या व्यवसायाचा वेग कमी करतं, त्याला पुढे जाण्यापासून रोखतं? याच्या मुळात एकच गोष्ट सांगितली जाते आणि ती म्हणजे व्यवसायाची गती कमी होणं. आणि ही अडचण येते कुठून? तर गुंतागुंतीतून. म्हणजे बघा, फायनान्स, स्टॉक, टॅक्स ही सगळी वेगवेगळी कामं एकत्र सांभाळायची म्हणजे एक मोठी डोकेदुखीच. त्यातच वेगवेगळ्या स्प्रेडशीट्स वापरल्या की हा सगळा पसारा आणखीनच वाढतो. आता ह्याच गुंतागुंतीवर एक उपाय म्हणून टॅली प्राइमला समोर आणलं जातं. हे एक असं इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर आहे जे अकाउंटिंग, इन्व्हेंटरी, रिपोर्टिंग सगळं काही एकाच ठिकाणी आणून ठेवतं. एकदम सोपं. ओके, चला तर मग जरा खोलात शिरूया. हे सॉफ्टवेअर नेमकं कसं काम करतं आणि यात असं काय खास आहे ते पाहूया. याचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा वापर करायला अगदी सोपा इंटरफेस. म्हणजे तो इतका सहज बनवलाय की कोणालाही फार काही न शिकता तो लगेच वापरता यायला हवा. आता बघूया अकाउंटिंग, जे कोणत्याही व्यवसायाचा आत्मा असतं. हे सॉफ्टवेअर रोजच्या हिशोबापासून ते कॅश फ्लो मॅनेज करण्यापर्यंत सगळं काही सांभाळतं. आणि इतकंच नाही तर वेगवेगळ्या देशांच्या चलनांमध्ये व्यवहार करायची सोयसुद्धा यात आहे. त्यानंतर येतं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. म्हणजे तुमच्या गोडाऊनमध्ये किती माल आहे, तो कुठे ठेवलाय, कोणत्या बॅटचा आहे, त्याची एक्सपायरी डेट काय आहे, या प्रत्येक लहान सहान गोष्टीवर लक्ष ठेवणं यामुळे सोपं होतं. आणि हो, भारतात व्यवसाय करायचा म्हणजे टॅक्सचं पालन करणं आलंच. हे सॉफ्टवेअर जीएसटी, टीडीएस, टीसीएस या सगळ्या नियमांनुसार बनवलं आहे. त्यामुळे बिलिंग आणि रिटर्न्स भरणं खूप सोपं होऊन जातं. तर ही सगळी वैशिष्ट्य काही मुख्य मॉड्यूल्सच्या आधारावर काम करतात. ही स्लाइड बघा. इथे व्यवसायाच्या प्रत्येक भागाला कसं व्यवस्थित विभागलंय ते दिसतं. अकाउंटिंग, इन्व्हेंटरी, पेरोल, टॅक्सेशन आणि डेटा मॅनेजमेंट हे सगळे विभाग वेगवेगळे असले तरी एकमेकांशी जोडलेले आहेत. सगळा कारभार एकाच छताखाली येतो. पण थांबा, हे सॉफ्टवेअर फक्त कामं सोपी करत नाही, तर त्या कामातून मिळणाऱ्या डेटाच्या आधारे व्यवसायाला योग्य दिशा दाखवण्याचं कामही करतं. प्रश्न हा आहे की हे होतं कसं? उत्तर या आकड्यात दडले. 400 पेक्षा जास्त. हो, बरोबर ऐकलं. इतके रेडीमेड बिझनेस रिपोर्ट्स यात आहेत. म्हणजे व्यवसायाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर लक्ष ठेवून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं शक्य होतं. आतापर्यंत आपण पाहिलं की रोजची कामं कशी सोपी होतात. पण आता त्या पलीकडे जाऊन व्यवसायाच्या भविष्यासाठी आणि त्याच्या वाढीसाठी यात काय क्षमता आहेत ते बघूया. यातली एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्केलेबिलिटी. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचा व्यवसाय आज छोटा असो किंवा उद्या मोठा हो, हे सॉफ्टवेअर तुमच्या गरजेनुसार बदलतं. एका छोट्या व्यापाऱ्यापासून ते मोठ्या कंपनीपर्यंत सगळ्यांसाठी हे उपयोगी पडतं. आणि हे शक्य होतं 4 गोष्टींमुळे. 1. कस्टमायझेशन, म्हणजे आपल्या गरजेनुसार बदल करण्याची सोय. 2. कनेक्टिव्हिटी, ज्यामुळे वेगवेगळ्या शाखा एकमेकांशी जोडल्या जातात. 3. इंटिग्रेशन, म्हणजेच हे दुसऱ्या सॉफ्टवेअरसोबतही मिळून काम करतं. आणि 4. रिलायबिलिटी, म्हणजे वेग, अचूकता आणि विश्वास. तर मग या सगळ्याचा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा काय? टॅली प्राइम स्वतःला नक्की काय म्हणवून घेतं? त्यांच्यात शब्दात सांगायचं तर टॅली प्राइम हे फक्त एक सॉफ्टवेअर नाही, तर ते यशाच्या प्रवासातला एक शक्तिशाली भागीदार आहे. म्हणजे बघा, हे फक्त एक टूल नाही, तर एक पार्टनर आहे, जो कामं सोपी करतो आणि योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतो. आणि शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, जेव्हा रोजच्या कामांमधली गुंतागुंत कमी होते, तेव्हाच व्यवसायाला खऱ्या अर्थाने वाढण्यासाठी मोकळं मैदान मिळतं, नाही का?